काल भक्ती पार्क ते चेंबूर या दरम्यान धावणारी मोनोरेल अडकलेली होती. मात्र आज पुन्हा एकदा मोनोरेल रखडल्याचं समोर आलेलं आहे. तब्बल 1 तासानं एक मोनोरेल ही उपलब्ध होते आणि त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे. मोनो प्रशासनाकडून आज केवळ 2च मोनोरेल चालवल्या जात आहेत. कालच्या घटनेमध्ये 2 मोनोरेलचं नुकसान झालेलं आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकापर्यंत जाण्यासाठी सध्याच्या घडीला मोनोरेलसाठी 1 तासाची प्रतीक्षा करावी लागते. तर तब्बल 1 तासानं एक मोनोरेल धावत असल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडालेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक. मनश्री, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोनोरेल सध्या रखडल्याचं दिसतंय. सध्या मी मोनो रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे आणि मला जी माहिती मिळाली, जेव्हा मी स्वतः मोनो रेल्वेमधनं प्रवास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला माहिती देण्यात आलेली होती की तब्बल 1 तासाने एक मोनो रेल्वे चालवली जाते. संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर असा हा मोनो रेल्वेचा टप्पा आहे. 2 टप्प्यांमध्ये यापूर्वी मोनो रेल्वेचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं. संत गाडगे महाराज चौकपर्यंत सध्याच्या घडीला मोनो रेल्वे चालवली जाते. मात्र आताचं जे सध्याचं दृश्य आपण बघतो आहोत की मोनो रेल्वे प्रशासनाकडून जी माहिती दिली जाते त्यानुसार या स्टेशनवरती मला माहिती दिली जाते की केवळ 1 तासाने एक मोनो चालवली जाते. म्हणजे केवळ 2च मोनो सध्याच्या घडीला सेवेत आहेत मुंबईकरांसाठी. त्याच्यामुळे मुंबईकरांना जर आज मोनो रेल्वेने प्रवास करायचा असेल तर त्यांची रखडपट्टी ही कायम राहणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काल जी घटना घडलेली आहे त्यामध्ये 2 मोनो रेल्वे डॅमेज झाल्याची माहिती या स्थानकावर मला देण्यात आलेली आहे. सध्याच्या घडीला आपण बघतोय की सुरक्षा कर्मचारी जे आहेत ते सुद्धा इथे तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडनं सुद्धा प्रवाशांना ही माहिती दिली जाते की केवळ 1 तासाने एक मोनो रेल्वे चालवली जाईल. जर आतलं दृश्य आपण बघण्याचा प्रयत्न केला तर तिकीट घरापर्यंत अर्थातच सुरक्षा कर्मचारी आपल्याला पोहोचू देणार नाहीत कदाचित. मात्र आपण प्रयत्न करणार आहोत की प्रवाशांशी सुद्धा इथे काही वेळापूर्वी मी बातचीत केलेली होती. त्यांनी देखील मला हेच सांगितलेलं होतं की 1 तासाने एक मोनो रेल्वे चालवली जाते. इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं की मोनोचा जो वेग आहे, जो सर्वसाधारण वेग जो रोज चालतो तो मात्र आपल्याला या ठिकाणी आज गाठता येत नाहीये. त्याच्यामुळे इकडे सुरक्षा कर्मचाऱ्यांकडनं अडवलं देखील जाते माध्यमकर्मींना. प्रवाशांना सुद्धा ही सूचना दिली जाते की तुमचा जर प्रवासाचा वेळ वाचवायचा असेल तर 1 तासाने एक मोनो रेल्वे सध्याच्या घडीला चालते. त्याच्यामुळे एकूण 6 मोनो रेल्वे या मोनो रेल्वे प्रशासनाकडनं सध्याच्या घडीला चालवल्या जातात. जर 2 मोनो रेल्वे या डॅमेज झालेल्या असतील तर इतर मोनो रेल्वेंचं काय, असा प्रश्न आज उपस्थित होतो. त्याच्यामुळे आज केवळ मुंबईकरांसाठी मोनो रेल्वे प्रशासनाकडनं आणि स्थानिक स्टेशनमधनं जी माहिती दिली जाते त्यानुसार केवळ 2च मोनो रेल्वे या चालवल्या जातात. त्यामुळे मुंबईकरांनी याची नोंद घेण्याची गरज आहे की कालच्या घटनेनंतर मुंबईकरांचा मोनो रेल्वेचा प्रवास हा आणखीनच खडतर झालेला आहे, रखडलेला आहे. त्याच्यामुळे मोनो रेल्वेच्या विश्वासार्हतेवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. खरं तर मोनो रेल्वेचा हा जो कालचा अपघात म्हणावा लागेल, जो अपघात होता हा काही पहिल्यांदा झालेला नाहीये. यापूर्वी सुद्धा काही वर्षांपूर्वी मोनो रेल्वे ही अशीच भक्ती पार्कच्या नजीकच्या भागामध्ये अडकलेली होती. तेव्हा सुद्धा अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्या अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं होतं. मात्र अशा पद्धतीने जर मोनो रेल्वे वारंवार अडकत असेल, ती जर ओव्हरलोड होत असेल तर तिच्या सुरक्षिततेवरचा प्रश्नचिन्ह आता निश्चितपणे निर्माण होतं. मोनो रेल्वे प्रशासनाकडनं असं एक नियोजन केलं जात होतं की आणखी मोनो रेल्वे या सेवेत आणल्या जाव्यात. सध्याच्या घडीला 6 चालवल्या जातात, त्याची संख्या 10 पर्यंत वाढवण्याचा मानस होता. मात्र कालच्या घटनेनंतर हा मोनो रेल्वेचा पांढरा हत्ती नेमका कधीपर्यंत पोहोचायचा आहे, कारण आधीच मोनो रेल्वे तोट्यात आहे. मोनो रेल्वेमध्ये जी प्रवासी संख्या आपल्याला काल भरभरून दिसलेली होती, अर्थातच ती अडचणीमुळे दिसलेली होती, कारण पावसामुळे इतर कोणतेही मार्ग उपलब्ध नव्हते प्रवाशांसाठी. त्याच्यामुळे मोनो रेल्वेचा पर्याय प्रवाशांनी स्वीकारलेला होता. मात्र अशा स्थितीत सुद्धा, आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा जर मोनो रेल्वे चांगलं काम करू शकत नसेल तर मोनो रेल्वेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होतो. मोनो रेल्वेचा एरवीचा जो तोटा आहे तो शेकडो कोटींच्या घरात आहे. त्याच्यामुळे हा मोनो रेल्वेचा पांढरा हत्ती पोषणं आता MMRDA प्रशासनाला शक्य आहे का? तेवढा पैसा इतर प्रकल्पांवर का लावला गेला नाही? तेवढा पैसा इतर सोयी सुविधांवर, इतर वाहतूक व्यवस्थांवर का लावला गेला नाही, असा प्रश्न सुद्धा आता जनसामान्यांकडून उपस्थित होतोय. त्याच्यामुळे मोनो रेल्वेच्या या पांढरा हत्ती पोषण्यासंदर्भात आणि मोनो रेल्वेच्या विश्वासार्हतेसंदर्भात, सुरक्षिततेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आणि आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी हीच आहे की कालच्या घटनेनंतर आज केवळ 2 मोनो रेल्वे सेवेत आहेत आणि त्यासाठी सुद्धा तब्बल 1 तासांची प्रतीक्षा प्रवाशांना करावी लागणार आहे.
मनोज, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मोनोरेलचा आधार खरं तर प्रवासी घेत असतात. आता ज्या फेऱ्या रद्द केलेल्या आहेत तो त्या साधारण कधीपर्यंत सुरू होतील? मोनो रेल्वे प्रशासनानं त्या संदर्भात काही माहिती दिली आहे का? मोनो रेल्वे प्रशासनाशी सुद्धा मी संपर्क साधलेला होता. त्यांच्या मते मोनो रेल्वेची सुविधा ही लवकरात लवकर सुरळीतपणे सुरू केली जाईल आणि केवळ एक मोनो रेल्वे आम्ही सेवाबाह्य केलेली आहे सध्याच्या घडीला. मात्र स्थानिक स्टेशनवरनं जी माहिती दिली जाते, मी जसं म्हटलं की सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत, ते मला वरती जाऊ देणार नाहीत आता कॅमेरा घेऊन. मात्र मगाशी मी स्थानिक स्टेशनवरनं जी माहिती घेतली त्यानुसार 2 मोनो रेल्वे या सेवेतून बाहेर काढलेल्या आहेत आणि केवळ 2च मोनो रेल्वे या सुरू आहेत. जर केवळ 2 मोनो रेल्वे या जर सेवेत असतील तर अर्थातच त्याच्यासाठी प्रतीक्षा ही 1-1 तासांपेक्षा सुद्धा जास्त असणार आहे. काही प्रवाशांची सुद्धा बातचीत केली. त्याच्यामुळे MMRDA प्रशासनाकडनं सध्याच्या घडीला जे स्पष्टीकरण दिलं जातं की लवकरात लवकर आम्ही ही सुविधा सुरळीत करू आणि सगळ्या मोनो रेल्वे कशा सेवेत येतील याबाबत काम करू. मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे की काचा फोडाव्या लागल्या होत्या मोनो रेल्वेच्या प्रवाशांना. त्याच्यामुळे या काचा दुरुस्ती करण्यासाठी, ते कोचेस दुरुस्ती करण्यासाठी आतमधली यंत्रणा काही बिघडलेली आहे का, अचानकपणे संपूर्ण वीज यंत्रणा सुद्धा ठप्प झालेली होती, या संदर्भातली दुरुस्ती करण्यासाठी अर्थातच काही कालावधी लागणार आहे. तो कालावधी निश्चित किती असणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. अगदी धन्यवाद मनोश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय सध्या मोनोरेल रखडलेली आहे. काल मोनोरेल ही बंद पडलेली होती, त्यानंतर आता आज मोनोरेल रखडलेली आहे. 1 तासाला 1 मोनोरेल धावत आहे आणि त्यामुळे तिथल्या प्रवाशांनी खरं तर संताप व्यक्त केलेला आहे. काल ज्या मोनोरेलचा साधारण ती रखडलेली अडकलेली होती त्या मोनोरेलच्या दुरुस्तीसाठी आज मोनोरेल प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे सध्या 1 तासाला 1 मोनोरेल धावत आहे. मात्र या सगळ्यामुळे प्रवाशांना फटका बसलेला आहे. मोनोरेल प्रशासनाकडून 2 मोनोरेल सध्या चालवल्या जात आहेत. कालच्या घटनेमुळे 2 मोनोरेलचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या दुरुस्तीचं काम सध्या केलं जात आहे आणि त्यामुळे मोनोरेल आज रखडल्याचं पाहायला मिळतंय. काल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबईमध्ये झालेला होता. रस्ते जलमय झालेले होते. रेल्वे वाहतुकीला सुद्धा ब्रेक लागलेला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी, प्रवाशांनी आधार घेतला तो मोनोरेलचा. मात्र भक्ती पार्क या परिसरामध्ये मोनोरेल अडकून पडलेली होती, तिचं नुकसान झालेलं होतं आणि त्यामुळे ती दुरुस्तीसाठी आता सध्या नेण्यात आलेली आहे कारशेडमध्ये. आताची महत्त्वाची बातमी, गर्दी वाढल्यामुळे नुकसान झालेलं आहे. तर गर्दी का वाढली याचं उत्तर द्यावं असं राऊतांनी म्हटलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी, गर्दी वाढल्यामुळे मोनोरेलचं नुकसान झालेलं आहे. मोनोरेलची दुर्घटना घडल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर यावर संजय राऊतांनी पलटवार केलेला आहे आणि गर्दी का वाढली असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. मुंबईमध्ये मोनोरेलच्या बद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतंय, कधी कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या मध्ये काम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात. सर, पण अजित पवार हे तज्ज्ञ खूप मोठे आहेत, त्यांना सर्व कळतं. मोनोरेलमध्ये लोक जास्त का घुसली याचं पण त्यांनी कारण द्यावं. मोनोरेलमध्ये जास्त लोक घुसली असतील, त्यांना घुसू कसं दिलं? ती नियमित रेल्वे नाही आहे, उपनगरी रेल्वे की घुसले लोक, ही वरून चालणारी रेल्वे आहे मोनोरेल. हे जर तसं असेल तर त्यांच्या सरकारचं अपयश आहे मोनोरेल चालवणाऱ्या. कसे घुसले इतके लोक आणि का घुसले, तिकडली यंत्रणा काय करत होती इतके लोक घुसत असताना? जर त्यांना त्या मोनोरेलची क्षमता माहीत होती याचा अर्थ मोठा अपघात हा सुदैवाने टळला.